बाळापूर येथे सोयाबीन नोंदणीला सुरुवात होताच बाळापूर तालुका खरेदी विक्री संस्थेमधील कार्यालय येथे शेतकऱ्यांची प्रचंड गर्दी उसळून आली। मात्र या नोंदणीला ऑनलाईन सर्व्हर डाऊन होत असल्याने नोंदणीला विलंब झाला आणि शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला। बाळापूर येथील तालुका खरेदी विक्री संघ कार्यालय येथे आजपासून शासनाच्या वतीने सोयाबीन नोंदणीला प्रारंभ झाला आहे। बाळापूर तालुक्यात खरेदी विक्री हे कार्यालय एकमेव केंद्र म्हणून सोयाबीन नोंदणीसाठी देण्यात आले आहे। या ठिकाणी आज शेतकऱ्यांनी एकच गर्दी केली होती। या नोंदणीला शासनाच्या वतीने अटी देण्यात आल्या असून संबंधित शेतकरी स्वतः हजर राहून त्यांचा थंब घेतल्यानंतरच शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी होणार असल्याचे समजले आहे। मात्र आज बाळापूर येथील नोंदणी केंद्रावर सर्व्हर डाऊनमुळे फक्त 6 शेतकऱ्यांची नोंदणी झाल्याची माहिती मिळाली आहे। नोंदणीस विलंब होत असल्याने संतप्त शेतकरी सकाळपासून उपाशी तापाशी मुलाबाळांसह रांगेत लागले होते। या विलंबामुळे शेतकरी आक्रोशित होऊन काही वेळ खरेदी विक्री कार्यालयासमोर बाळापूर रोडवर रस्ता रोको करण्यात आला होता। यावेळी नायब तहसीलदार सय्यद आयसुद्दीन आणि ठाणेदार प्रकाश झोडके यांनी शेतकऱ्यांची समजूत काढून आंदोलकांना शांत केले। बाळापूर तालुका खरेदी विक्री संघाच्या मार्फत शासनाच्या आदेशानुसार सोयाबीनची नोंदणी सुरू करण्यात आली। बाळापूर तालुक्यामध्ये एकच सेंटरची मान्यता मिळाल्यामुळे आणि या तालुक्यामध्ये सर्व बरेचसे शेतकरी 1000-1500 शेतकरी इथं नोंदणीकरिता आले। नोंदणीची प्रक्रिया त्याचे नियम जरासे जाचक असल्यामुळे इथं नोंदणी प्रक्रियेला विलंब लागून आला होता। त्यामुळे शेतकऱ्यांनी रस्ता रोकोसारखं आंदोलन केलं। इथं फार गर्दी झाल्यामुळे नायब तहसीलदार, पोलीस ठाणेदार हे सर्व इथं आले। कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून त्यांच्या विनंतीवरून आम्ही की बा तुम्ही फक्त यांचे नावं लिहून घ्या, नोंदणी करा। नोंदणी करण्यासाठी त्यांना पुन्हा फोन करून आपण इथं बोलावणार आहोत म्हणून त्यानुसार कायद्याचा आम्ही सन्मान राखून इथं सर्वांचे नावं लिहून घेतले। त्यांना साईट चालू झाल्यानंतर उद्या काही प्रॉब्लेम आले, साईट बंद पडली, 5-6 लोकांची फक्त नोंदणी झाली। साईट चालू झाल्यानंतर 50-50 लोकांना बोलावून त्यांची नोंदणी आम्ही करणार आहोत। कारण यावर्षी शासनानं अशा ज्याच्या गटी लावल्या की थंब घ्यायचा जो कार्यक्रम आहे त्याच्यामुळे एक अर्ज घ्यायसाठी 20 ते 25 मिनिटं टाईम लागतो आणि त्यामुळे इतके अर्ज घेणं शक्य नाही। एका दिवसात 20-25 अर्ज होतात आणि आजच फक्त नोंदणी म्हणून आमच्याजवळ 1500 ते 2000 अर्ज इथं जमा झाले। तर माझी एक शासनाला अशी विनंती आहे की शेतकऱ्याच्या मालाला भाव नसल्यामुळे सोयाबीन 3-3.5 हजार रुपये मार्केटमध्ये जात असल्यामुळे शेतकरी शासनावर हमीभावानं खरेदी करण्यासाठी अवलंबून आहे। त्यासाठी खरेदी विक्रीच्या मार्फत खरेदी विक्रीचा अध्यक्ष म्हणून मी शासनाला विनंती करतो की ही थंब देण्याची जी प्रक्रिया आहे ही जर शासनानं मागे घेतली आणि फक्त OTPवर जर नोंद करण्याच्या मागच्यासारखं जर झालं तर OTPवर आम्ही खरेदी विक्रीमार्फत त्याच्या नोंदा करू। त्यामुळे हे प्रक्रिया सोबत होईल, शेतकऱ्याचा मालही नोंदणी लवकर होईल आणि शेतकऱ्याचा माल लवकर आपण खरेदी करू शकू ही मी शासनाला विनंती करतो। आणि संकटात सापडलेल्या हे प्रक्रिया जाचकट जर रद्द केली, शेतकऱ्याच्या त्रासात सापडला, ज्या संकटात सापडला त्यांनाही ही जाचकट रद्द करून शेतकऱ्यालाही दिलासा मिळेल। कारण या अटीमुळे बरेचसे महिला कास्तकार आहेत, बरेचसे म्हातारे लोक आहेत, ते इथं येऊ शकत नाही, थंब देऊ शकत नाही। तरी शासनानं ही विनंती एक रद्द करावी। त्यामुळे शेतकऱ्याचा प्रश्न मिटेल, खरेदी होईल आणि शासनाचाही त्यांना दिलासा मिळेल एवढी मी आपल्याला विनंती करतो। प्रतिनिधी अमोल जामोदे, NTV न्यूज, बाळापूर, अकोला।